त्याने जिन्यावरून खाली आणताना मी त्याला सांगत होतो, तू एकटा नको पकडू, मला दुसऱ्या कोणाला तरी पकडायला लाव, तुम गिराएगा तो मार डालेगा मेरे को इधर ही। अरे मेरे को जीने का है, छोटा छोटा बड़ा बच्चा है, उसको बड़ा करने का है, उसको लाइन में लगाने का है। माझं नाव आहे भुजंग त्र्यंबक नवले। जन्म माझा गावी झाला आहे, जिल्हा सोलापूर, बार्शी तालुक्यात कांदलगाव म्हणून आहे ते गाव आहे। नॉन मॅट्रिक, पहिले 11वीला होतो ना, मॅट्रिक 11वी नापास आहे। वय आता 73 आहे। दोघी सुना आहेत, एक दोन मुलं, एक मुलगी। मुलीचं लग्न झालं, ती वेगळी असते। मी अगोदर नळाची कामं करत होतो। नळाची कामं करताना शॉक लागला, त्यावेळेपासून मी मुलाला हेल्प म्हणून इथं करतो काम दुपारी। मी 1972ला डोंबिवलीत आलो, त्याच्या अगोदर गावी होतो। गावी बाकीचे वर्ष गावी, 1910 ते 72पर्यंत गावीच आहे। हे पाईपला थ्रेड पाडताना शॉक लागला आणि झालं, त्यामुळे काढावं लागले। 2 हात, 1 पाय, एका पायाची बोटं, हे सगळं काढलेलं आहे। नळाचे थ्रेड पाडताना तर पाईप चिटकला लाईनला बाहेरच्या। ती लाईन होती 22,000 व्होल्टेजची, त्यामुळं ते करंट जास्त असल्यामुळं खराब झाले। पॉयझन कट करावं लागले। 3-4 दिवस उपासने म्हणून आहेत डॉक्टर, अंबिका हॉटेलच्या वर, त्याने ठेवून घेतलं होतं। त्यानंतर 3-4 दिवसांनी तिकडे पाठवलं। जेजेला गेल्यानंतर त्याने सांगितलं, त्या दिवशी आला असतं, बसला असता एक हात, पण तुम्ही उशीर केला, त्यामुळे दोन्ही हात काढावे लागतील आणि पाय पण काढावं लागेल। आणि ती संमती घेतली मंडळीची आणि सासऱ्यांची, काढले। तो एक चक्कीवाला होता बहादूर म्हणून, त्याने उचललं होतं। त्याने जिन्यावरून खाली आणताना मी त्याला सांगत होतो, तू एकटा नको पकडू, मला दुसऱ्या कोणाला तरी पकडायला लाव, तुम गिराएगा तो मार डालेगा मेरे को इधर ही। अरे मेरे को जीने का है, छोटा छोटा बड़ा बच्चा है, उसको बड़ा करने का है, उसको लाइन में लगाने का है। त्याने उचललं, तो घेऊन आला। तो मैं क्या पागल है क्या, तो कैसा गिराएगा। त्याने मदत केली, रिक्षात घातलं आणि त्या दवाखान्यात नेलं उपासनेकडे। नंतर मला पाठवलं जे हॉस्पिटलला। जे हॉस्पिटलमध्ये जवळजवळ मी 6 महिने राहिलो, वर्षभर समजा ना। 6 महिन्यानंतर जखमा बऱ्या झाल्या, नंतर डीनची परमिशनने पुन्हा राहिलो। कुबड्यावर जाता येणार नाही म्हणून, कुबडे घालता येणार नाही म्हणून मी इथून परमिशन घेतली डीनची। कुलकर्णी म्हणून होते त्यावेळेला, त्यांनी मला ठेवून घेतलं मग 2-3 महिने जास्त। मग पाय बनवला, पाय घातला आणि मग 1 महिन्यानंतर मिळाला तो। त्यानंतर मी गावी आलो डोंबिवलीला। आणि डाव्या पायाची पण बोटं नाही आहेत, त्याची पण बोटं काढलेली आहेत। दोन्ही हात, पाय आणि बोटं 4 दिवसाच्या फरकाने काढले। उजवा हात आणि पाय एका दिवशी काढला, 2-3 दिवसानंतर एक डावा हात काढला आणि बोटं 1 महिन्यानंतर काढली। प्रॉब्लेम म्हणजे मी माणूस जो होता माझ्याकडे काम करणारा, त्याला तर अर्धे पैसे द्यायचो आणि काम करून घ्यायचो। त्याला बिगारी काम म्हणून मजुरी द्यायचो, त्यापेक्षा त्याला अर्धा वाटा द्यायचा। 4,000चं काम झालं 2,000 द्यायचे, 2,000तून 1,500 काही खर्च होईल तो मी करायचा आणि काम करून घ्यायचं। 1980ला झाले, 39 वर्ष झाले। हे मुलाचं आहे, मोठा मुलगा आहे, त्याचं आहे STD आहे, झेरॉक्स आहे, खाली फक्त झेरॉक्स काढतो। बाकीचं काय ते रिचार्ज होत तोपर्यंत विकले, आता रिचार्ज पण नाही आहे। रिचार्जचे तर कागदी बंद झाले ना, रिचार्ज बंद झाले ना, कागदी बंद झाले, त्यामुळे मला ते मोबाईलने जमत नाही। मी फक्त 10-20चे द्यायचो, 30चे द्यायचो, 50चे द्यायचो, असे कागदी होते तोपर्यंत। ते आता बंद झाले ना, त्यामुळे आता
विकता येत नाहीत, फक्त झेरॉक्स एवढंच काम. नाही ना, दुपारी 1:30-2च्या नंतर 6-6:30पर्यंत. लोकांना मला एवढंच सांगायचं आहे की जर प्रयत्न केला तर स्वतः आपण काही करू शकतो. जशी मन आहे, प्रयत्ने वाळूचे कणरगळतात तेलही गळे, तसं काम आहे. जर प्रयत्न केला तर काही होतं आहे, नाही केला तर काहीच होत नाही. माझ्यासारखाच काय पण एक नुसता पाय नसलेला माणूस एका जागेवर बसला तर तो उठत पण नाही जागेवरून, लघवीला किंवा संडासला जाऊ शकतो. मी दुनियाभरची कामं करून ड्रायव्हरच्या मागं लागून ते गाडीचं काम करून घेऊन गाडी पण चालवायला देतो, पैसे पण वसूल करतो आणि जे काही प्रॉब्लेम आले त्याला निभावून न्यायची आपल्यावर ही तेवढी ताकद पाळायला पाहिजे, त्याला इलाज नाही.